नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेसाठी मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. मराठी या विषयासाठी एकूण 25 प्रश्न असतात आणि एकूण 50 गुण असतात. प्रमुखतः 4 घटकामध्ये अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व घटकांची आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत. अंक 1 जो आहे तो आहे आकलन. या घटकावरती 6 प्रश्न असतात. यामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न यांचा समावेश या प्रकारच्या प्रश्नामध्ये असतो. कविता व कवितेवर आधारित प्रश्न, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि संवाद व त्यावर आधारित प्रश्न या 4 उपघटकांचा समावेश या घटकामध्ये होतो. सुसंगत वाक्याचा परिच्छेद यावरील प्रश्न सोडवत असताना सर्व प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचन करूनच प्रश्न सोडवण्याकडे आपला कल असला पाहिजे. पहिला प्रश्न पाहूया आपण. आज आमच्या शाळेत टिंबटिंब स्पर्धा होती. प्रश्न वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी रांगोळी हा पर्याय अचूक पर्याय या प्रश्नाचा असेल. प्रत्येक स्पर्धेत टिंबटिंब पर्यायाचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 4 रांगोळी काढत होता हा अचूक पर्याय या ठिकाणी येईल. प्रश्न क्रमांक 3 मनोचे रंगभरण मात्र सर्वांच्या टिंबटिंब पर्याय क्रमांकानुसार पर्याय क्रमांक 1 हे अचूक पर्याय असेल. यावरून प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 हे सर्व एकमेकाशी संबंधित म्हणजेच सुसंगत प्रश्न आहेत. अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश सुसंगत वाक्यांचा परिच्छेद यामध्ये होत असतो. पुढील घटक जो आहे घटक क्रमांक 2 शब्दसंपत्ती यावर आधारित आहे. यामध्ये 9 प्रश्न असतात. पहिला घटक जो आहे समानार्थी शब्द, दुसरा भाग जो आहे विरोधार्थी शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, जोड शब्द, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द वरील सर्व घटकांचा समावेश शब्दसंपत्ती या घटकामध्ये होतो. प्रश्न पाहूया. आरसा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. पर्यायातून विचार केल्यानंतर दर्पण हा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे कनिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पर्यायाचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 2 वरिष्ठ हा या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. अशुद्ध शब्द कोणता? अशुद्ध याचा अर्थ चुकीचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये लक्षपूर्वक भारतीय, तीव्र हे सर्व शुद्ध शब्द असून तीक्ष्ण हा जो आहे हा अशुद्ध शब्द आहे. या ठिकाणी तीक्ष्ण असे असायला पाहिजे होते. नंतर प्रश्न क्रमांक पुढचा जो आहे गाभारा या अर्थाचा योग्य शब्दसमूह निवडा. पर्यायाचा विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 3 देवालयाचा आतला प्रमुख भाग जो आहे तो गाभारा या शब्दसमूहाने आपण ओळखतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. सल्ला देणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. पर्याय आहेत कानमंत्र देणे, हात देणे, विचारपूस करणे, सल्ला मसलत करणे. सल्ला देणे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कानमंत्र देणे. आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. पर्यायातून विचार केल्यानंतर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पुढीलपैकी जोड शब्द नसणारा पर्याय ओळखा. मीठ भाकरी, साधू शृंगार, रोमहर्षक, धामधूम. यामध्ये मीठ भाकरी हा शब्द मीठ आणि भाकरी या 2 शब्दापासून बनलेला आहे. साज आणि शृंगार 2 शब्द, धाम आणि धूम हे 2 शब्द आहेत. परंतु रोमहर्षक हा एकच शब्द आहे जो जोड शब्द नाही. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर जे असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 रोमहर्षक हे असणार आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश शब्दसंपत्ती या घटकामध्ये केलेला असतो. आणखी एक प्रश्न पाहूयात. उद्योगपती खूप माया जमवतात. अधोरेखित शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. माया या शब्दाचा अर्थ या ठिकाणी धन असा आहे. यानंतर घटक क्रमांक 3 जो आहे तो आहे कार्यात्मक व्याकरण. यावरती 8 प्रश्न असतात. यामध्ये वर्णविचार, स्वर, स्वरादी व्यंजने, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, विरामचिन्हे, काळ यावरती प्रश्न असतात. शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम या सर्व क्रियापद, विशेषण या सर्व शब्दांच्या जातींचा समावेश यामध्ये होत असतो. लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग याशिवाय नपुसकलिंग यांचा समावेश असतो. वचनमध्ये एक वचन,
आणि अनेक वचन यावरती प्रश्न असतात. विरामचिन्हामध्ये चिन्हांचा वापर, यामध्ये पूर्णविराम असेल, सोबत स्वल्पविराम असेल, यासोबत अर्धविराम असेल, इत्यादी विरामचिन्हांचा समावेश या घटकामध्ये होतो. काळ यामध्ये वर्तमान काळ असेल, भूतकाळ आणि भविष्यकाळ या काळांच्या 3 प्रकारावर आधारित उदाहरणांचा समावेश या घटकामध्ये असेल. घटक क्रमांक 4 जो आहे तो आहे सामान्य ज्ञान. यावरती 2 प्रश्न असतात. यामध्ये साहित्य व साहित्य प्रकार, साहित्यिक व त्यांची टोपणनावे यांचा समावेश होतो. याशिवाय काही प्रश्न चालू घडामोडी अर्थात सामान्य ज्ञान यावरती आधारित असतात. मराठी शोधांच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.